जय श्रीराम मित्रांनो, राज्यात सप्टेंबर ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विहिरींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। अतिवृष्टी पुराचं पाणी विहिरीमध्ये गेल्यामुळे गाळ साचणं असेल, पडझड होणं असेल, अशा प्रकारचे नुकसान झालेली होती आणि याच नुकसानाची भरपाई म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या विशेष पॅकेजमध्ये प्रति विहीर नुकसान भरपाई म्हणून 30,000 रुपयाची मदत देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। मित्रांनो, याचे पंचनामे झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज भरण्यात आलेले होते आणि अशाच प्रकारे अर्ज भरून पात्र झालेल्या 11,813 विहिरींना हे अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। नोव्हेंबर 2025 मध्ये आपण पाहिलं होतं की या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्याचं 15,000 रुपये अनुदान देण्यासाठी 18 कोटी रुपयाचा निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला होता आणि याच्याच अंतर्गत आता पात्र झालेल्या या नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या लाभार्थी याद्या प्रकाशित व्हायला सुरू झालेल्या आहेत। मित्रांनो, याच्या संदर्भातील सांगली आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या आणि या अनुदानासाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत। या दोन्ही लाभार्थी यादीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे किंवा आपण त्या जिल्हा संकेतस्थळावरती जाऊन सुद्धा अर्थात solapur.gov.in किंवा सांगली.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन नवीन जाहीर करण्यात आलेल्या अनाउन्समेंट मध्ये विहिरीच्या नुकसानासाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी या सदराखाली ही लाभार्थी यादी पाहू शकता। याच्यामध्ये आपण पाहू शकता प्रत्येक वेगवेगळ्या तालुक्यानुसार असेल किंवा जे काही शेतकरी असतील त्यांच्या नावानुसार पात्र करण्यात आलेली ही यादी दाखवण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर असेल, बीड असेल, लातूर, धाराशिव, याचबरोबर नांदेड, याच्यानंतर सोलापूर असेल, सांगली असेल, या जिल्ह्यामध्ये विहिरींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच पात्र झालेल्या शेतकऱ्यांचे ज्यांनी अर्ज केले होते, ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या याद्या आता प्रकाशित व्हायला सुरू झालेल्या आहेत। लवकरच इतर जिल्ह्याच्या देखील याद्या उपलब्ध होतील आणि त्या याद्या सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त 15,000 रुपयाची मदत वितरित करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये आणखीन काही शेतकऱ्यांचं अनुदान वितरण होणं बाकी आहे। याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 15,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे। ते अनुदान काम सुरू असल्यानंतर किंवा कामाची पाहणी केल्यानंतर ती पुढची पाहणी पाहून ते दिलं जाणार आहे। त्याच्या संदर्भातील देखील जे अपडेट येईल ते अपडेट सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।